नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसापासून बाजारभाव कमी झाले. तर शेतकरी मित्रांनो, बाजारभाव का कमी झालेले आहे आणि आवक वाढली, कशामुळे वाढली आणि परत पुढे चालून बाजारभाव असेच घसरणार का? या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेतकरी मित्रांनो, 4 तारखेला नाफेडने कांदा खरेदी दरामध्ये वाढ केली. ₹1850 पासून ते ₹2100 खरेदी दर करण्यात आले. म्हणजे सोमवारपासून जसे खरेदी दर म्हणजे जे काही दर आहे ते लागू करण्यात आले, तेव्हा लगेच महाराष्ट्रामधील व भारतामधील कांदा दरामध्ये वाढ झाली आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही कांदा मार्केटमध्ये जे काही कांद्याचे दर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आणि शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली. ही दिशाभूल कशाप्रकारे केली गेली आहे आणि या मागील 2 ते 3 दिवसामध्ये बाजारभाव ₹1 ते ₹2 घसरण का झाली आहे, या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, दिनांक 4 तारखेला नाफेडने कांदा खरेदी दरामध्ये वाढ केली आणि सोमवारपासून म्हणजे 6 तारखेपासून जे काही दर आहे ते शेतकऱ्यांना भेटू लागले आणि इतर मार्केटमध्ये अचानक कांद्याची जी आवक आहे ती वाढण्यात आली. आवक वाढण्याचं एकच मुख्य कारण आहे, जे काही लोकल जे काही मार्केट आहे, जसे की सोलापूर, नगर या भागामध्ये तर भरमसाठ कांद्याचे बाजारभाव वाढवण्यात आले. त्या संदर्भात ही दखल आपले महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळ साहेब यांनी सुद्धा त्यावरती दखल घेतली आणि त्यांनी सर्व व्यापारी व इतर सर्व माध्यमांना सूचित केले, की खोटे नोटे जी काही बाजारभाव काढत आहे, त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तर शेतकरी मी वारंवार मागील काही दिवसापासून मी हेच बोलत आहे, की शेतकऱ्याची दिशाभूल या व्यापारी व इतर माध्यमातून केला जातोय. म्हणजे कसे आवक वाढवण्यात आली ते स्पष्ट तुम्हाला सांगतोय. शेतकरी मित्रांनो, जसे नाफेडने कांदा दर खरेदी केले आणि तिकडे मार्केटमध्ये व्यापारी आणि आडत यांनी जे खरेदी आहे का शेतकऱ्यांची ते मध्ये निलावमध्ये वाढ ₹35, ₹38, काही ठिकाणी तर ₹4000 च्या पार घेऊन गेले. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक वेगळाच जे वातावरण तयार करण्यात आले, त्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यांना असा भास होऊ लागला शेतकऱ्यांना, की आता कांद्याचे दर आहे ते मोठ्या प्रमाणात वाढले. तर हे काही दर आपल्याला सध्या भेटते, म्हणजे ते आपल्याला भेटावं या अशा पोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात थोडी आवक तयार करण्यात आली. आवक या आलेखमध्ये तुम्हाला दिसेलच. म्हणजे 7 तारखेला आवक ही कमी होती. जसं-जसं दिवस पुढे सरकत गेले तसतशी आवक ही वाढत गेली. आवक वाढत गेली तसे रुपयामध्ये घसरण होत गेली. हेच तुम्हाला सांगत आहे, की बाबांनो, जे काही आडत आहे, व्यापारी आहे यांनी मागील काही दिवसापासून म्हणजे शेतकरी आपल्याकडे ओढण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत आहेत. त्याच्या बळी आपला शेतकरी राजा पडत आहे. त्यामुळे मी सर्व जे काही आडत आहे, आडतदार आहे व व्यापारी आहे यांना विनंती करतो, जी सध्या बाजारामध्ये जे काही शेतकऱ्यांना बाजारभाव भेटत आहे, आम्हाला या शेतकऱ्यांना, या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तुम्हाला ₹40-50 बाजारभाव नको. आम्हाला जे काही सरासरी बाजारभाव आहे ते भेटावं. कारण की तुम्ही 1-2 वक्कल म्हणजे 10 शेतकऱ्यांमध्ये एका शेतकऱ्याचा जे काही बाजारभाव आहे तुम्ही ₹3500 ते ₹3800 काढताय आणि बाकी सर्व जे काही शेतकऱ्यांचा जे काही बाजारभाव आहे ₹2200, ₹2500, ₹2600 काढताय. हे खूप मोठा भेदभाव आणि खूप मोठा अंतर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात होतोय. कारण की सरासरी जे बाजारभाव आहे ते ॲक्चुअलमध्ये 28 ते ₹25 च्या दरम्यान पाहिजे होता. तर त्यांनी एवढा डिफरन्स तयार केला. जो 1 नंबर क्वालिटीचा कांदा तो ₹3500 घेऊन गेला आणि 2 नंबर क्वालिटीचा कांदा जो डायरेक्ट ₹2200-2300 पर्यंत घेऊन गेला. या दोन्ही कांद्याचं अंतर काही एमचा आहे. या काही एमएममुळं शेतकऱ्यांचा एमएम केलेला आहे. या शेतकरी मित्रांनो, मी वारंवार शेतकऱ्यांना सांगतोय, की जे असे काही खोटे-नाटे काही माध्यमातून अशा गोष्टी पसरवल्या जातात. त्यामुळे आवक मात्र वाढवण्यात आलेली आहे. या आवकमुळे आपल्या बाजारपेठेमध्ये जी कांद्या बाजार भावामध्ये आहे ती घसरण बघायला भेटलेली आहे. ही घसरण भरपूर शेतकरी चिंतेत आहे, की बाबा अजून बाजारभाव घसरतील का? वरती जे कांद्याचे दर आहे पडणार का?
तर शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचं कारण नाहीये. अजून थोडेफार बाजारभावामध्ये चढ उतार बघायला भेटणारच आहे. पाश्चिमात्य देशामध्ये परत एकदा युद्ध सुरू झालेले आहेत. त्यामुळे जे काही आपले कांदा निर्यात आहे ते कुठेतरी थोडेफार थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यामध्ये व इतर व्यापारीमध्ये निर्यातदारामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे मागील 2 दिवसामध्ये ₹1-2 बाजारभाव घसरण बघायला भेटलेली आहे. परंतु हा जो काही युद्ध आहे जास्त काळ नसून काही कालांतराने हे समाप्त होणारच आहे. परंतु बाजारभावामध्ये जास्त काही फरक पडणार नाही आहे. सध्या जी काही कांद्याची जी काही पुरवठा आहे ती कमी आहे. परंतु शेतकऱ्यांना आवाहन करतोय, आपला कांदा जो आहे तुम्ही टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन चला. जेणेकरून मार्केटमध्ये जी आवक आहे ती एक स्टेबल राहतील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कांद्याचे बाजारभाव एक समान भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 180 गाड्याची आवक आहे. काही वक्कल, काही व्यापारी वगैरेंनी ₹3200-3300 एका 2 वक्कल काढण्यात आलेला आहे. सरासरी जर मार्केट बघितलं असता सोलापूर मार्केटमध्ये मागील 2 ते 3 दिवसापूर्वी ₹2800-3000 पर्यंत काही एक नंबर क्वालिटीचा कांदा विकत होता सरासरी. तर आज तेच बाजारभाव ₹26 ते ₹28-29 पर्यंत विकत आहे. म्हणजे 1 ते 2 रुपयाची घसरण मागील काही दिवसापासून बघायला भेटले आहे, 2 ते 3 दिवसामध्ये. ठीक आहे. तर 2 नंबर बाजारभाव 22 पासून ते ₹26 पर्यंत आहे आणि मुक्कल कांदा 21 पासून ते ₹25 पर्यंत आहे आणि गोल्टा कांदा जो ₹18 पासून ते ₹22 आहे. गोल्टी ₹15 पासून ते ₹20 पर्यंत बघायला भेटत आहे. एकंदरीत बाजारभाव बघितला तर कालच्या तुलनेने स्थिर मार्केट आहे. जो हायेस्ट बाजार आहे कालच्या तुलनेने आज ₹1 वाढ आहे. परंतु मागणी मात्र वाढलेली आहे. भारतात जे उत्तरेकडील राज्यांमध्ये जी काही कांद्याची मागणी आहे ती परत एकदा वाढलेली आहे. दक्षिणेसुद्धा ही नवीन कांद्याची आवक जी आहे ती खूप कमी प्रमाणात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये बाजारभाव चांगले राहतील. परंतु काही शेतकऱ्यांना विनंती करतोय की मार्केटचं अवलोकन स्वतः स्वबुद्धीने करा आणि तुमचा कांदा तुमच्या स्वबुद्धीने मार्केटमध्ये घेऊन या. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच कांदा विषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.